कच्छ अस्मिता मंचच्या वतीने आयोजित कच्छी पागडी कोणाशी रे या गौरव सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कच्छी समाजाशी असलेले आपले कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचं नातं अधोरेखित करताना ठाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली आहे। समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणारा हा उपक्रम गेली सलग 19 वर्ष सुरू असून प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहिलो असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। घरातील कार्यक्रमासाठी जसे आपण कोणत्याही परिस्थितीत उभे राहतो त्याच भावनेतून मी या कार्यक्रमाला दरवर्षी येतो। कच्छी समाज विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पागडी देऊन गौरवितो। अशा सन्मानामुळे समाजात आणखीन चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळते आणि समाजाचा सर्वांगीण विकास होतो असं शिंदे म्हणाले। यावेळी पुरस्कारासाठी निवड झालेल्या एका 40 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने झालेल्या निधनाबद्दल त्यांनी तीव्र दुःख व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे। कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक सुरेश गडा यांच्या कार्याचं विशेष कौतुक करताना उपमुख्यमंत्री म्हणाले, सुरेश गडा अनेक वर्षापासून समाजसेवेमध्ये कार्यरत आहेत। धर्मवीर आनंद दिघे यांचे खरे आणि निष्ठावान शिवसैनिक जर कोण असतील तर ते सुरेश गडा आहेत। त्यांनी हिंदीतही भावना व्यक्त करत 40 साल से शिवसेना के साथ खड़ा उसका नाम है सुरेश गडा असे गौरव उद्गार काढले। आषाढी बीज हा कच्छी समाजाच्या नववर्षाचा सण असल्याचे सांगत त्यांनी सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या। जसा मराठी माणसांसाठी गुढीपाडवा महत्त्वाचा आहे तसा कच्छी समाजासाठी आषाढी बीज हा नववर्षाचा प्रारंभ आहे असं त्यांनी नमूद केलं। यावेळी आमदार संजय केळकर, आमदार मुरजी पटेल, आमदार रवींद्र फाटक, ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपोळकर, शिवसेना गटनेते पवन कदम, शिवसेना ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, कच्छ अस्मिता मंचचे अध्यक्ष सुरेश गडा, प्रवक्ते राहुल लोंढे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कच्छी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। थैंक यू वेरी मच। आइए सबसे पहले मैं यहाँ से रमणलाल सावला, त्यारबाद धार्मिक आणि वैद्यकीय क्षेत्र म्हणजे मी दिल्लीला होतो, सुरेश म्हणाला, पण दिल्लीला जरी असलो तरी हा माझ्या घरातला कार्यक्रम आहे त्यामुळे मला यायलाच पाहिजे। कच्ची पागडी कोणाशी रे हा कार्यक्रम मला वाटतं किती 19 वर्ष झाले, बरोबर आहे? 19 वर्ष हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय आणि मला वाटतं मी दरवर्षी कार्यक्रमाला आलोय रे बाबा, बरोबर ना? आणि दरवर्षी आपले समाजातले विविध क्षेत्रातले चांगले काम करणारे लोक यांचा पागडी देऊन, पागडी म्हणजे एक सन्मान आहे, आणि पागडी देऊन त्याचा सन्मान करून त्याच्या कामाचं कौतुक करण्याचं, अभिनंदन करण्याचा हा कार्यक्रम आहे। त्यामुळे समाजामध्ये अजून चांगलं काम करणारे लोक या ठिकाणी तयार होतात, त्यामुळे समाजाचा फायदा होतो। आज दुर्दैवाने एक 40 वर्षाचा तरुण त्याला हा पुरस्कार मिळाला, परंतु त्याला हृदयविकार, हार्ट अटॅकने त्याचा आपल्यामध्ये नाही येतो, हे दुःखद बाब आहे। मी त्याला श्रद्धांजली अर्पित करतो। खरं म्हणजे सुरेश गडा किती वर्षापासून हे काम करतोय, म्हणजे समाजसेवेमध्ये खूप वर्ष झाली, आणि 19 वर्षापासून कच्ची पागडी कोणाशी रे हा कार्यक्रम करतो। आणि म्हणून शिवसेनेचा आनंद दिघे साहेबांचा सच्चा कार्यकर्ता म्हणून, शिष्य म्हणून सुरेश गडा आहे। आणि म्हणून त्यासाठी मी एकच सांगतो, 40 साल से खड़ा, 40 साल से शिवसेना के साथ खड़ा उसका नाम है सुरेश गडा। नाही, आजचा कार्यक्रम आमचा नवीन वर्ष आषाढी बीज एकदम धामधूमने साजरा झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये सतत 19 वर्ष माननीय ठाण्याचे आपले लाडके एकनाथजी शिंदे साहेब आले आणि सगळ्या समाजाला त्या आल्याबद्दल एवढा आनंद झाला का
म्हणजे कुठल्या शब्दात सांगू, दरवर्षीप्रमाणे यावर्षी त्यांच्या हस्ते 6 लोकांना पाघडी घेऊन आम्ही त्यांचा जे विनर होते त्यांचा सत्कार केला. त्याच्यामध्ये आपले ठाण्यातले टिपटॉपचे मालक मनोजभाई शाह, त्याचप्रमाणे स्क्वेअर फीट ग्रुपचे नवीनभाई सावला व इतर असे 6 लोकांचा मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांचा सत्कार केला आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. ह्या कार्यक्रमामागची भावना एकच आहे का आपण ज्यांना पाघडी देऊन सत्कार करतो त्यांना एक अधिक बळ मिळावा आणि त्यांनी असंच भरीत काम कंटिन्यू दरवर्षी करत राहावा हीच आमची भावना असते.